केलेले आहे. कसं बघताय? जेव्हा जेव्हा विशेषतः राजकीय अपघात होतो, बाकीसुद्धा अपघात, पण राजकीय अपघात म्हणजे बाकीसुद्धा म्हणजे ज्यावेळेला संभाजीनगरला एक विमान कोसळलं, एक पक्षी आडवा आला आणि धूत गेले, त्यामुळे नुसते राजकीय नाही, ज्या ज्यावेळेला मोठी व्यक्तिमत्व जातात. गुजरातच्या कर्णावतीच्या विमान पडण्यामध्ये माजी मुख्यमंत्री गेले, माझे परममित्र विजय रुपाणी. तर प्रत्येक वेळेला असा संशय नातेवाईकांना आणि कधीकधी विरोधकांना येतो की ह्यात काही घातपात आहे का. अगदी थेट संजय गांधींचं विमान पडलं तिथपर्यंत जरी गेलो तर त्याही वेळेला अशीच चर्चा झाली आणि ती चर्चा होणं चुकीचंही नाही आपल्या मनातला आलेल्या संशयात. पण माननीय देवेंद्रजींनी अतिशय तत्परतेने केंद्रीय विमान प्राधिकरणाशी बोलून चौकशी लावली आहे. अहवाल बाहेर येईल. अजितदादांचे आणि तुमचे संबंध कसे होते? अजितदादांचे आमचे संबंध अतिशय चांगले. सांगली महानगरपालिकेमध्ये सत्तेचं विभाजन कसं करायचं यासाठी आदल्या दिवशी आमची मला म्हणू की दोघेच बसून सांगली महानगरपालिकेशी संबंधित त्यांचे काही पदाधिकारी आलेले असतानाही हे तुम्ही थांबा रे बाहेर असं म्हणून आमची चर्चा झाली आणि ती खूप सांगलीच्या दृष्टीने सकारात्मक झाली. आणि मग नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या दृष्टीने ते मला म्हणाले की दादा निवडणुकांमध्ये एकमेकावर बोलायचं असतं. मी त्यांना हातात घेऊन असं म्हटलं की दादा रात गई बात गई. असे खूप चांगले संबंध आहेत. राष्ट्रवादी विलीन करण्यासंदर्भात काय चर्चा झाली होती? नाही, आता हा विषय माझा नाही. गिरणी कामगाराचा पोरगा रिटायरमेंटच्या वडिलांना 1400 रुपये पगार होता. हे तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद म्हणून इथपर्यंत आलो. त्यामुळे इतक्या मोठमोठ्या गोष्टींमध्ये आपण काही लक्ष घालत नाही. अमोल मेटकरी असं म्हणतात की लाडकी बहीण योजनेला अजित पवार, अमोल मेटकरी असं म्हणतात राष्ट्रवादीचे आमदार, लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचं नाव देण्यात यावं. नाही म्हणून म्हटलं ना की आपल्या देशातली लोकशाही इतकी समृद्ध आहे की एखादा साऊंड सिस्टम इथं बसवल्या. साऊंड सिस्टम बदला म्हणून आम्ही सुधीर दादांना 10 वेळा सांगितलं. माणसं बेशुद्ध पडायची. आपल्या देशातली लोकशाही इतकी समृद्ध आहे, इतक्या एखाद्या लहान मुलाला सुद्धा देशाचा पंतप्रधान कोण असला पाहिजे असं सांगण्याचा अधिकार आहे. लास्ट वर्ष काल 2 दिवसापूर्वी ते त्या टप्प्यावरच खुले होतात ना. अजून सांगली तर सांगलीमध्ये उमेदवारी अर्ज भरणं महापौर उपमहापौर हे उद्या आहे. त्यामुळे उद्या माझ्या माहितीप्रमाणे 11 ते 2 आहे. तर 10 वाजता उघडू. आधी पत्ते उघडणं याला गेम म्हणत नाहीत. आधी पत्ते उघडणं याला इमॅच्युरिटी म्हणतात की त्या वेळेला सगळं करायचं. अजितदादांचं नुकतंच दुःखद निधन झालेलं विमान अपघातामध्ये. यामध्ये संजय राऊत असतील, जयंत पाटील असतील, विजय वडेट्टीवार असतील, या सर्वांनी संदर्भातील जे काही अपघातग्रस्त होते त्यांना भेट झाली तुमची. हळूहळू सगळ्याच गोष्टींना मराठी शब्द वापरू. त्यामुळे दारू पिऊन बेभान होऊन गाडी चालवण्याच्या अपघातातून जे जखमी झाले त्यातले 16पैकी 8 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे आणि 8 जणं अजूनही रुग्णालयात आहेत. त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मी आणि माझे सगळे सहकारी या ठिकाणी आलो आहोत. त्याच्यामध्ये एक महिला पेशंट असे आहेत की ज्यांच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर आहे. हेच थोडं गंभीर आहे. बाकीच्यांनाही जखमा आहेत. 8 जण तर डिस्चार्ज झाले, पण त्यांना उरलेल्या 7 जणांनाही आज बऱ्यापैकी डिस्चार्ज मिळेल. पण ह्या महिला ज्या आहेत त्यांच्या पाठीच्या कण्याची शस्त्रक्रिया करावी लागेल. मी डॉक्टरांना असं सुचवलं की पाठीचा कणा हा शरीराचा इतका नाजूक भाग असतो, त्याचा शरीराच्या वेगवेगळ्या भागाशी प्रामुख्याने हात पायाशी संबंध असतो. त्यामुळे वेळ पडली तर बाहेरून चांगले तज्ज्ञ आणा, पण ही शस्त्रक्रिया व्यवस्थित झाली पाहिजे. जो गाडी चालवत होता तो बाहेरचाही होता, प्यालेला होता. लोकांनी पण बेभान होऊन थोडं त्याला मारहाण केली आहे आणि पोलिसांच्या कस्टडीत तो आहे. अशा सगळ्या घटना घडत असताना पोलिसांची जशी जबाबदारी आहे तशी स्वाभाविकपणे एकूण नागरिकांनीसुद्धा आपलं कर्तव्य, हक्क सगळे कळतात तसं कर्तव्याची सुद्धा जाणीव ठेवली पाहिजे असं मला वाटतं. घटना उघड असूनही त्याची पण नीट चौकशी व्हायला लागेल की हा कोण, इथे का आला, कुठे प्याला, पण नेमके त्यावेळेला वाहतूक पोलीस कुठे होते
अशी सगळी चौकशी होऊन त्याचा अहवाल सादर होईल. प्रामुख्यानं बघितलं तर सांगली महापालिकेत पार्किंगची मोठी समस्या आहे. याबाबत महापालिका आणि पोलिसांना दोन्हीनं वारंवार सूचना दिल्या, पण महापालिकेची जो पार्किंग समस्या आहे किंवा गावात फिरण्यासाठी जागासुद्धा नाही आहे. बरोबर. असं आहे की जेवढ्या म्हणून सुविधा उपलब्ध करता येतील त्या निधीचा विचार न करता आपण करतो. जसं आपण इकडे सांगलीमधून पेठकडे जाताना चा जो आमच्या आपल्या टिळक मंदिरच्या चौकामध्ये आपण एक ॲडिशनल अधिकचा पूल केला. आता तो केल्यानंतर असं लक्षात आलं की वाहनं सगळी तिकडून चालली आणि मागे शेपूट त्याचं मारुती रोडपर्यंत यायला आलं. मग आता असा निर्णय करावा लागेल की बा त्या मोठी वाहनं जी आहेत ती इथून जाणार नाहीत. आता त्या मोठ्या वाहनांचं म्हणणं असं की मी लांबून गेलो तो वेळी जास्त जातो आणि पेट्रोल डिझेल जास्त खर्च होतो. योगाने काय झालं आहे की वाढत्या लोकसंख्येमध्ये एकाचं हित जे आहे ते दुसऱ्याच्या अहितामध्ये जोडलेलं आहे. म्हणजे समजा फेरीवाल्यांवर कारवाई करायची तर मग स्वाभाविकपणे भूतदयेचा मुद्दा येतो की मग यांचं घर कसं चालायचं, त्यांच्यावर कारवाई नाही करायची तर लोकांनी चालायचं कसं. आता ह्या सगळ्यातून वाटकटच पुढे जायला लागेल. त्यामुळे जरा आचारसंहिता संपली की सांगलीमध्ये वाढणारी वाहनं लक्षात घेता आणखीन काय उपाययोजना करता येतील. जसं आता पुण्याच्या बाबतीमध्ये माननीय देवेंद्रजींनी असं ठरवलं की आता फ्लायओव्हरसुद्धा करण्याच्या स्पॉट असतात ना, कुठेही करून चालत नाही, ते संपले. तर आपल्याला आता भुयारी मार्गाकडे झालं आणि पहिला भुयारी मार्ग त्यांनी घोषित केला शनिवारवाडा ते स्वारगेट. म्हणजे मध्ये ज्यांचं काम नाही त्यांनी डायरेक्ट बाहेर पडायचं. तसं सांगलीमध्ये जरा नीट आराखडा करायला लागेल. मी आत्ता तुमच्या माध्यमातून आवाहन करतो की ज्यांना पिंपरी चिंचवड शहर मला माहिती आहे की एका माणसाने एका नागरिकाने ₹1 अपेक्षा न देता त्या काळामध्ये डिझाईन करून दिलं. कुठे ओव्हरब्रिज हवे आहेत, रस्ते किती रुंद हवे आहेत. तर इथे मी अपील करतो, पण शेवटी ही शासनाची पण जबाबदारी आहे की त्यांनी एक जाहिरात देऊन एक कन्सल्टंट अपॉइंट करायला लागेल की आता सगळ्या शहराच्या रस्त्यांचा अभ्यास करा. कुठे कुठे रुंदीकरण आवश्यक आहे, कुठे कुठे ओव्हरब्रिज आवश्यक आहे आणि त्याप्रमाणे करू. कोल्हापूर महापालिकेचे पत्ते तुम्ही करण्यात आला, पण काल लोक ती पोलीस स्टेशनला SP साहेबांना जा विचारलं. कायदा व व्यवस्था कुठं बिघडल्यासारखं वाटते की कुठलीही साधी घटना घडली तरी सुद्धा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असं मानलंच पाहिजे. परंतु घडणाऱ्या घटनेचं ज्यावेळेला आपण विश्लेषण करतो, म्हणजे मला मान्य आहे की सर्वदूर पोलीस असले पाहिजे, सर्वदूर प्रकाश असला पाहिजे, सर्वदूर ब्लॅक स्पॉट नाहीसे केले पाहिजेत, प्रयत्न चाललेला असतो आणि त्यामुळे गेल्या काही दिवसामध्ये खूप नियंत्रणात आलेलं आहे. त्यामुळे एखादी घटनासुद्धा घडणं चुकीचंच आहे आणि त्याच्यावर पोलीस प्रशासनाला जाब विचारला जाईल, त्यांना नोटीस दिली जाईल, त्यांच्याकडून त्यांचं म्हणणं घेतलं जाईल. वेळप्रसंगी 4 अधिकारी त्याच्यातले दोषी असतील त्याच्यावर कारवाई पण केली जाईल. जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी सभा आज घेताय तुम्ही दिवसभर, काय अंदाज आहे एकूण जिल्ह्यामध्ये? प्रतिसाद कसा कधी नगरपालिकांमध्ये महाराष्ट्रात जे झालं, महानगरपालिकांमध्ये महाराष्ट्रात झालं ते जिल्हा परिषद होईल. भारतीय जनता पार्टी क्रमांक 1चा पक्ष होईल आणि 12च्या 12 जिल्हा परिषदांमध्ये महायुती म्हणून जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचा होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.